विकास। उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। आपल्याला निदान पुढच्या वर्षभरामध्ये एक रोप रत्नागिरीमध्ये करायचं काही करून मला पैसे कसे उपलब्ध करून द्यायचे पॉलिसीज घेतली आहे। टुरिझम कडनं पैसे मिळणार आहेत आपण सुरू करू। बोला ना आना पड़ेगा ना, तो वो बोल रहे कि इन्विटेशन आपको दिया है। संमती पत्र देऊन सातबारे तयार झाले ते पार्ट 1 करू आणि पार्ट 2 मध्ये जे नाही ते करू, त्याच्यावर निर्णय जिल्हाधिकारी घेतील, ते स्वतः बैठक लावू। ठीक आहे। मुस्लिम राजवाडा कोर कमिटी, चला बाटेगाळाचं सांगा कोण आहे अधिकारी। मारस तपास करण्यासाठी एखादा कॅम्प सातबारी कोडे करण्यासाठी जलद कारवाई करण्यासाठी कुठलाही प्रयत्न नाही। इंडोर मध्ये जर पाठवायचं असेल तर आपलं वेळा संकुल आहे, उलट त्याला उगून बिन लागलं पाहिजे। रत्नागिरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जनता दरबारात अनेकांनी आपल्या समस्या पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासमोर मांडल्या आणि अनेक प्रश्न तातडीने मार्गी लागले असल्याचं दिसून आलं। त्याची सगळी आत्मीय यंत्रणा बसवताना याला बोलून घ्या। या गोष्टी ज्या आहेत ना, अशा पर्टिक्युलर गोष्टी होत नाहीत। स्टेडियम होते, अंडरआर्म क्रिकेटचं ते देखील होते, सगळ्या सुविधा होत आहेत, पण आता मुलांसाठी एवढी प्लेग्राऊंड आहे 30 आहेत ना। बोला पाहिजे, कारण वरच्या वाडीच्या लोकांना त्रास होतो। आपण नॅशनल हायवे लोकांच्या हितासाठी करतोय, पण तिथं जी कनेक्टिव्हिटी ब्रेक झाली त्या वाडीची, तो माणूस कोणतरी त्रास देतो। सुरवे वगैरे आहे ते जे कटिंग केलं होतं मग परवानगी दोन असं करायला त्याच्यात संमती आहे थेट खरेदी। हा, आता आपण असं करूया, ज्यांची संमती आहे तो पार्ट 1 करू, ताब्यामध्ये घेऊ। पार्ट 2 आहे ते नंतर जिल्हाधिकारी मीटिंग करूया। ठीक आहे। नथुराम मोरे, चिपळूणचं आहे। फेरीवाल्यांची एक संघटना तयार झाली की ना आता, सुनील शिवलकर नावाचा त्याचा अध्यक्ष आहे। तर फक्त सुनील शिवलकरला नका बोलू, चिपळूणच्या लोकांना बोलू। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।